आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। दत्तवाडमध्ये आधार महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न। सहकार्यातून सहकार आणि सहकारातून प्रगती या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन दत्तवाड येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आधार महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड दत्तवाड या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या संस्थेचे उद्घाटन सिद्धगिरी संस्थान कनेरी मठ येथील परमपूज्य श्री अदृश्य काळ सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत कर्णसिंह दौलतराव घोरपडे दत्तवाडकर सरकार हे होते। या प्रसंगी राजकीय आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती होती। प्रामुख्याने उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हासदादा पाटील, विजितसिंह शिंदे सरकार प्रमोददादा पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य सौ उत्तरादेवी शिंदे, प्रशांत शहापुरे, ॲडव्होकेट सुरेश पाटील, उदय पाटील, चंद्रकांत कांबळे, नूर काले, हरिश्चंद्र पाटील, बंडू पाटील, सी डी पाटील, दीपक गायकवाड, अक्षय आलासे यांनी उपस्थित राहून नूतन संस्थेस आणि महिलांच्या या आर्थिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या। दत्तवाड येथील डॉक्टर रत्नापण्णा कुंभार सभागृह गांधी चौक येथे हा सोहळा पार पडला। महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि ग्रामीण भागात सहकार्याचे जाळे मजबूत करण्यासाठी या क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली। या संस्थेच्या उभारणीत संस्थापक चेअरमॅन ॲडव्होकेट सौ राजेश्वरी रमेश पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्यांना व्हाईस चेअरमॅन सौ ज्योती चंद्रशेखर कलगी आणि संचालिका सौ राणी तानाजी खेमलापुरे, सौ डॉक्टर अनिता बसवराज पाटील, सौ सीमा प्रमोद पाटील, सौ प्रियंका चंद्रशेखर माने, सौ मनीषा महेश हेरवाडे, सौ अश्विनी संजय देवमोरे, सौ लक्ष्मी कुमार धुमाळे, सौ श्वेता महेश पाटील, सौ सुमन सुरेश पाटील सल्लागार मंडळातील, सौ गंगाताई अविराज कमते, सौ सुप्रिया सुहास पाटील, सौ कल्पना शंकर पाटील, सौ सुनीता बिरदेव पुजारी, सौ बेबीताई अन्नगोंडा पाटील यांच्यासह इतर महिला सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाला दत्तवाड परिसरातील नागरिक, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या नवीन संस्थेमुळे महिलांच्या आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।